सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनियर डॉक्टर होण्याचा राजमार्ग। 10वी नंतर स्टेट बोर्डसह जेईई, नीट, एमएच, सीईटी, नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू। हैदराबाद, चेन्नई, मुंबई, कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन। डिजिटल स्मार्ट बोर्डसह एसी क्लासरूम। 6 वर्षांची यशस्वी परंपरा। आमच्या संस्थेतील 82 विद्यार्थ्यांना मेडिकल तर 134 विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश। पत्ता इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज, वाडी उमरमळा, मुंबई गोवा महामार्ग, ओरोस। संपर्क 91 58 78 83 45 87 88 10 18 53। तब्बल 71 वर्षानंतर पहिल्या सोमवारी यावर्षी श्रावण महिन्याची सुरुवात होण्याचा योग जुळून आला आहे। दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेव कुणकेश्वर मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारची मानाची विधिवत पूजा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पहाटे 5 वाजता करण्यात आली। हर हर महादेवच्या गजरात आई नीलमताई राणे यांच्यासह आमदार नितेश राणे यांनी कुणकेश्वर चरणी लीन होत भक्तिभावाने आरती करून श्रीदेव कुणकेश्वरच्या पिंडीवर अभिषेक केला। नीलमताई राणे व आमदार नितेश राणे यांचा कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या सुधारित यादीत कुणकेश्वर तीर्थक्षेत्र असेल असा शब्द यावेळी दिला। मागील 10 वर्षांप्रमाणेच पुढील 5 वर्ष कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघातील जनतेची सेवा करण्याची संधी मिळू दे असे साकडेही आमदार नितेश राणे यांनी कुणकेश्वर चरणी घातले। यावेळी कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष लब्दे, उपाध्यक्ष दिनेश धुवाळी, सचिव शरद वाळके, खजिनदार अभय पेडणेकर, सदस्य संजय आचरेकर, संतोष लाड, विजय वाळके, अजय नानेरकर, प्रकाश वाळके, मंगेश पेडणेकर, अनिल धुरी, दीपक घाडी, भूपेंद्र धुवाळी, श्रीकृष्ण बोंडाळे, विलास कुलकर्णी, चंद्रकांत घाडी, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, दया पाटील, योगेश चांदोसकर, तन्वी चांदोसकर, भाई नरे आदी उपस्थित होते। आज 71 वर्षानंतर शुभमुहूर्त आजच्या निमित्ताने आलेला आहे आणि आमच्या कुणकेश्वर ट्रस्टच्या सगळ्याच मान्यवरांनी, आमच्या अध्यक्षांनी आणि सगळ्यात प्रमुखांनी आजची पहिली सोमवारची पूजा माझ्या हस्ते करण्याचा निर्णय घेतला। यासाठी मी मनापासून त्यांचे आभार मानतो आणि आज पूजा माझ्या हस्ते आणि आईंच्या हस्ते पार पडल्यानंतर आज मोठ्या प्रमाणामध्ये भाविक आमच्या कुणकेश्वरकडे येतील आणि आमच्या अध्यक्ष ट्रस्ट आणि इकडच्या सरपंच आणि सगळ्याच सहकार्यांनी अतिशय चांगलं नियोजन या बाबतीमध्ये केलेलं आहे। मला विश्वास आहे येणाऱ्या भाविकांचा अनुभव अतिशय सुकर होईल असं माझा ठाम विश्वास आहे। आता काही दिवसामध्ये सुधारित यादी येते आहे। माझं स्वतः मुख्यमंत्री साहेबांशी बोलणंही झालेलं आहे। काही दिवसात जेव्हा सुधारित यादी येईल त्याच्यात आमच्या कुणकेश्वर मंदिराचं नाव निश्चित पद्धतीने असेल एवढा शब्द मी तुम्हाला या निमित्ताने देतो। कुणकेश्वर देवानी नेहमीच मला या भागाच्या जनतेची आणि मतदारांची सेवा करण्याची आशीर्वाद दिलेला आहे, शक्ती दिलेली आहे आणि ह्याच पद्धतीने पुढची 5 वर्षेही मला जनतेने परत एकदा संधी द्यावी आणि त्यांची सेवा करण्यासाठी जी काही शक्ती लागते, जे काही म्हणजे एकंदरीत आशीर्वाद लागतो तो कुणकेश्वरांनी माझ्या मागे ठेवावा एवढीच मागणी आज कुणकेश्वरकडे केली आहे। भारतीय जनता पक्ष या कणकवली देवगड विधानसभेच्या आम्ही सगळ्याच कार्यकर्त्यांनी, आमच्या सगळ्या प्रमुख मंडळाध्यक्षांनी आणि सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की आपण येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून या मतदारसंघाच्या 263 गावामध्ये लोकांना जाऊन भेटावं, संवाद साधावा, लोकांची केलेली कामं, आमच्या महायुती सरकारच्या घेतलेले निर्णय आणि या सगळ्या बाबतीमध्ये या मतदारसंघाच्या प्रत्येक व्यक्तीशी मतदारांशी जाऊन बोलावं ह्या दृष्टिकोनातून हा दौरा आम्ही आखलेला आहे आणि त्याची सुरुवात आज आम्ही आजच्या शुभ दिवसातून आम्ही करत आहोत। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।